नमस्कार मंडळी, कोकणी मुलगा ब्लॉग्स यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं संध्याकाळचे 4:15 वाजता स्वागत आहे. आणि आता खाली जाता काजीच्या परड्यात साफसफाई करता, म्हणजे आग घालूची आता बाजूक परड्याच्या बाहेर. तर तगडे जाता आता. तर आता 4:15 झाले आणि हे बघा मांडव रेडी झालो, म्हणजे छत ताणला. तुमका ग्रीन नेट ताणतात तिथपर्यंत दाखवले व्हिडिओत. तर छत ताणून झालर बांधला आणि हय पण माटव बांधलेलो. हे बघा छत ताणलेलो आहे बघा. आता चप्प्या आणि पाठीमागे झडी बांधलेली आहे ती बघा, कारण ऊन येता सकाळचा म्हणून. आणि हय पण बांधलेली आहे वरती. ही बघा वरती हे कौलासून ऊन येता, सूर्य खाली गेलो का म्हणून. आणि थंय परडा केलेला पाठीमागे ता बघा. चला बघूया, दाखवते तुमका आता. तर या बघा, हे असे साडये लावून परडा केला करतं. पहिली लोक ह्यांचा शिरडांचा वय करीन, शिरडांची. आता शॉर्टकट. तर हे भाजी पेरली जाता, म्हणजे पेरूची आता हे खोरा. हे बघा परडा म्हणतात. पहिली लोक वय करीत ह्याच्या शिरडांची हेशीच्या. तर आता खाली जाता. तर चला जाऊया. तर आता जाताय खाली. काल रात्रीची आग अजून धुमता ती बघा. तर आता काजीच्या परड्या जरा रान काढून आग घालूची आहे, कारण कोणीतरी दुसऱ्यानं घातल्यान काय मग काजीत आग जाता, जळता, काजी जळतं. तरी बघा आरती आहे खूप खालचे ते किती हद रडकावत त्यांच्या वांगडा. तर बैल इले द्यायचं त्याच्या बाजूक. तर जात आहे खाली आता. डायरेक्ट भेटाय आता डायरेक्ट परड्याकडे, म्हणजे नमशीत. चला. तर सकाळी घालूक गेलेला आग, पण तो वारा होता म्हणून नाही घालू. आता शाळा जात त्याला जायपर्यंत 5 वाजतले, म्हणजे आता वाजलेच. काय नाही काय करीस तर 5 वाजले का मग आग घातली का शाळा असता. शाळाची आग कमी पेटता. चप्या घातले तर फायनली वाप्यात इलं. आणि आता जात आहे परड्याकडे. तर पण बघा रान भरपूर वाढलेला आणि आता सुकला. पण आग घालूची आहे. जशी भात शेती कापून संपली तसं वकडे ओकत नाही होते मी. आज येत आहे त्यापासनं. तर म्हटलं जरा काजीतनी जाऊया, साफसफाई करून आग घालूया. तर सगळीच म्हणजे 4-5 जणांचा परडी असं ते 5 जणांची. तर मी 5 घर तर सगळीच इला खाली. अजून मागसून येतात मी इलंय. तर या बघा हे परडा आणि देवळाच्या मागे इलंय मी. थंय देवळा ती म्हातार डोंगली आणि हे आपलं गड सोनगड आणि ही आपली शेती सगळी. तर थंय ती बघा खोपटी घातलेली आहे, म्हणजे भात कापताना सावळीसाठी. तर हे बघा त्या आजोबांची काळजी घेत आहे. होय आमचे आणि काकांचे. अरे कोण सुटता. तरी
नाचणे असतं त्याची काडी. हे बघा असं साफ करून गेला सकाळी लावणे. हे बघा हे आमचा पारडा. बरेच दिवस म्हणते दाखवू काय आज दाखवलंय. तर हे बघा रान असं बाजूक काढून ठेवले, कारण आग आता भुतू जाऊची ना. नंतर ह्याचा एका आग लागली का हडे जाऊची ना आग, म्हणून इथपर्यंत इजूक भेटता लागली तरी. तर हे बघा आतमध्ये रान वाढला. ह्या रानाक लागतं नाही म्हणून गेल्या वर्षी कोणीतरी घातल्या ना अचानक दुपारची, पण ती लागली. तर आता काजी मोवारल्यात, जळले गेल्या वर्षी. परत पालवी फुटली आणि आता परत मोवारल्यात काय. हे बघा तो बघा मोहर दिसता, तसे मोवारल्यात. बघूया चोराने ठेवल्याने तर धरले का. आणि हे सायले हे बघा थय असे लाईनी दत. तर रान पुढे भरपूर 15 काय किती काजी होते, त्याच्यातले जळले. तर ही पण साफसफाई करूची इथे हळद लावलेली होती. बघा परत पालवी फुटली. आणि ह्याच्या बाजूचा युवा आहे, त्याच्या पाठचा काकांचा कुडान, म्हणजेच या पारडा. तरी लिंबानी बघा सुकली गेल्या वर्षाच्या आगी. हे बघा असे काळजी सुकले आहेत. आणि काही परत दुसऱ्या काकांचा पारडा. तर या बघा अशी पानं सुकली आणि गळली. मोवारले आहेत बघूया. सकाळी हडे पण साफसफाई केला, गुरांनी ढोरांनी या केल्याने खाग्या काढल्याने बाहेर घेऊ. तर या बघा हायना पण केलेला रान बाजूक, म्हणजे हड्याचा जळताना होता नाही म्हणून. तर ह्या एकदम साफ केलेला. आणि आता आग घालतेला. ह्या झाड बघा कसला तरी माका पण माहीत ना. तर हे पूर्णपणे साफ केला. तर आजोबा होते त्या कुडान करी, म्हणजे वय बांधीत शिरड्यांची. आता ह्या वर्षी आमका बांधूक या, म्हणजे काहीतरी गेल्या वर्षी बांधूकच ना, बांधलेला पण जळली. तर असा ती आई ती काकी तडेना. तर ही खाली सरकारी बावडी आहे त्याचं, ती बघा थंय. आणि सगळी शेती आमची नाही दुसऱ्यांची. तर ह्याच्या पहाडाच्या पाठीमागे पण भरपूर वाफे आहेत. आता कोण शेती करीत नाही त्यामुळे पाडसार असतं, ती गुरा चरतात लोकांची. आता इतकी गुरा पण नाही. तो ब ढोरा घेऊन तो ब ढोरा घेऊन मी म्हटलं इले वाटतं, माका वाटलं इल्ले अनाज नाहीत वाटतं. जाग काय नाही असतले पडल्यात त्यांच्या काजीच्या. तर आता आग घालूची आता शाळा पण जाय तिला, म्हणजे ऊन खाली सूर्य खाली गेलो, ऊन कमी झाला. तर आता हे आमचे समोरच्या पडसार रवले, म्हणजे करूक ना. तर ती आजोबांची गुरा 3 या वासुरा तवाड्यात. का हो आग काय जाता. तर बरेचसे काजी सुकान आग लागान ते ह्या झाले मेले. आणि बऱ्याचशा काजींका पालव फुटलो. असा रान बाजूक केला काय बघा.
काय मग ह्याच्या पुढे हडे आगे येत ना हळेत पेटान जाता ते बा ना आजे तडे येतात डरा बघू गेले तर आता पेटवता हा काय काय सांगता ती तर परत तुमका आता काकांचा बरडा दाखवतोय म्हणजे बाजूकच आमच्या मध्ये एक वापा 2 वापे सोडले काय काकांचा म्हणजे महेशांचा महेश व्हिडिओ बघता त्याचा दाखवूया पडडा बघून देत पडडा तर हे ना जातंय तर या बघा ह्या काकांचा पडडा तुझाच आरती काकूचाच भावचा नाही तुझा तर ह्या बघा यांचे पण काजीच लावलेले आतमध्ये ना आता पडडा दाखवू तर गेल्या वर्षी सगळे काजी जळले ह्यांचे पण जळलेले आणि ताना ज्यांचा ह्या त्यांचे पण काजी जळलेले तर कोकणात अशी काजी बिजी असतात तर या बघा यांचा एकदम नडलेला विडलेला हा बुतूर रान काढलेला असा का आरती ऐकून करार काढल्या ऐता का ही कसली बाटली लावलास आवाज कसं येतलो हा आयडिया भारी या तर ही बाटली बघा लावली नाही काकानी तरीच हल्ली का आवाज येता तर बघा तसं डुकरं येतात म्हणून तर वारान हलत रावली का तो बघा तो आवाज येत राहता म्हणून लावलेली आहे तर हे बघा हे पण मारले आहेत काजी बघा चांगलं हे बघा आणि ते बावडिया आहे ना दिसता काय की बावडी दगडी बावडी बांधलेली आहे चला बघूया आहे ना वाटच आहे ना घे बाबा माझ्या अरे खडे काय गेली असं असं तर ही बघ आहे बावडी अनाजांची दगडी बावडी तर जुनी आहे बांधलेली तर त्या बघा किरडूत आहे तो बघा घनसा वाटता तो बघा किरडू चलता बघा कसं आरती आकू किरडू बा पाण्यातलं घनस तो बघा 2 वाटता चलता बघ कसं एकदम स्पष्ट दिसता तो बघा बिळात जाता तर ह्या पाण्यात घनसा तर ह्याचं पाणी काजिंका घालतात बघा काय नको काढून देत बरं दिसता तर पाणी काढता ते आग घातल्या आता तर टाळ हे बघा टाळ घेऊन अडे वर चढली तर जाऊ
तर ती बघा केवढी मोठी पेट्ट आहे, इतके कराडा. तर थंय घातलेली आहे. तरी बघा आग घातली. मी त्यांना ती गडबड आहे, मी सांगते त्यांना आला केली पेट्ट. तर या बघा पेट्टा आग सगळा कराडाचा हुलपाक होता. तर सगळे एक एक सांगत. तर या सगळा जळ त्याला बघूया. तर मसू बघा कसं वर जाता. तर आताशी शांत आग पेट्टा संध्याकाळची. अजून त्या साईडन घालूची समोर. तरी बघा आडे पण आग घातली. तर जळता त्या साईड घालून झाली. आणि आता हडे घालतली. ती बघा ती तडे घातल्याने ती इजवतं, कारण असा कराड असता आतमध्ये. आणि हय मग येत ना इथपर्यंत जेजूचा लागतं. तर आता रडका पण चराची नाही सर, येऊची ना जवळ. ती बघा केवढी पेटली आग. आता कोणी दुसरा नाग घातल्यानंतर त्याच्या त्या कराडा तरी आता इथपर्यंत आग पोचायची नाही, म्हणजे ह्या कराड जळला त्यामुळे. तर आता एकदम स्वच्छ झाला. टाळ याने इजवता. तर ती आग शांत भेटता, कारण ती काडीक जास्त आग लागत नाही. काड हिरवी असतं, म्हणजे आतमधनं हिरवी असतं, वरण पिकता म्हणून तर इतकी शांत आग पेटता. ही बघा तरी केवढी शांत आग पेटता बघा. तर तडेना पप्पा येतात कामाक गेलेले. तर बघा आता संध्याकाळ झाली तशी आग एकदम शांत पेटायला लागली. आणि दुपारच्या कडाला गेल्या वर्षी कोणीतरी घातलेली आणि ती पूर्ण सगळी काळजी पूर्ण, म्हणजे आम्ही घराकडे आणि मग जळून गेला या सगळा. तर आता एकदम स्वच्छ झाला. आता कोणी आग घातल्यानंतर येऊची नाही, त्या कारणान आग घातला. तर आता ह्या साईडीन घालूची अजून अर्धी घालता, कारण संपूर्णकडे घातली एकदम काय हिजूक भेटत नाही, त्यामुळे आता हडे घालतेला. आता ही झाली, त्या साईडची झाली. तर आता तकडे आग बघा केवढी पेटली. बघा ते दिंडे बघा पूर्ण हुलापतात. तसे आता उद्या बघले तर पूर्ण बावतले आहेत. तर असं असतंय. हा तुमचं टाकलाय नाही वाटतं. दिंडे बघा कसे एकदम बावले, लगेचच्या लगेच फरक पडलो. हे बघा तर आता आग लावतं. सूर्य एकदम आता खाली गेलो. हे बघा कशी पेटता. या जरा हिरव्या पेटायचा नाही जास्त. आणि आता संध्याकाळ पण झाली आहे. तर या आता पूर्ण कसला पेटता बघा.
तर आजोबांची खोपटी. तर या सगळा कराड पेटूचा याच्या एवढा दिसतात एवढा. तर आता थंय आग घालायची आणि घरात जायचं. आता काळोख झालो, संध्याकाळची आग घालूची म्हणून आता येईला. सकाळी येईला पण सकाळी वारा सुटला म्हणून पाठी गेला, म्हणजे रान बाजूक केला वयच्या बाजूचा. थंबनेलसाठी फोटो घेऊया. तर संध्याकाळचा व्ह्यू किती भारी दिसता बघा. ह्यो पण आमचोच वापवा, म्हणजे आता पडसा रवलो. यावर्षी करूक नाही, भात शेती लावूक नाही.